तर कसे आहात सगळे एका नवीन व्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि भरपूर दिवसापासून व्लॉग नव्हते. काहीतरी वेगळं वाटतंय काय बघताना. तर फायनली आपल्याकडे आलेला आहे DJI Osmo ॲक्शन कॅमेरा 6. बघायचं कसा दिसतो तो, हा बघा. तर हा आहे DJI ॲक्शन कॅमेरा 6. तर काल आणला, मग रात्री निनादने अमितला भेटायला गेलो, कारण की निनादकडून मग पूर्ण सेटिंग आणि सगळं काय शिकून घेतलं. घेण्यामागचं कारण म्हणजे असं की आता एक बिग जंप असा घ्यायचाच होता. मग बोललो आत्ताच्या ह्याचा टॉप लेवलचा कॅमेरा घेऊया, आणि कुठला तो म्हणजे सर्वांगीण आपला विकासात्मक एक होईल असा घेऊ. मग विचार करून कुठला घेऊ. तर फायनली DJI Osmo ॲक्शन कॅमेरा 6 ॲडव्हेंचर कॉम्बो घेतलाय मी. तर ह्याच्यासोबत काय काय भेटलंय ते बघू, आणि आत्ताची जी फुटेज आहे ती पण DJI ॲक्शन कॅमेरा 6 मधूनच शूट करतोय मी. कारण की आता बस झालं फोनने म्हणजे आता गेले 3-3.5 वर्षापासून फोनमधूनच यूज करतोय मी. कधी माझा, कधी दादाचा, पप्पांचा, कधी लोचन, तुषार, सौरभ यांचा आयफोन. आता फक्त DJI Osmo कॅमेरा 6. हा पाहू शकता तुम्ही. ते स्टिक दिलेली आहे, आणि याच्यासोबत अजून काय काय ॲक्सेसरीज आहेत ते पण आपण बघूया. पण एक भारी मजा येते. तर एकंदर असा हा बॉक्स आहे, DJI Osmo ॲक्शन कॅमेरा 6 ॲडव्हेंचर कॉम्बो. हा असा आहे, DJI कडून येतो. आणि आता आपण ह्याला ओपन करून ह्याच्या आतमध्ये काय काय आहे ते नीट सगळं सविस्तर बघूया. तर आता आपण बघतोय DJI Osmo ॲक्शन कॅमेरा 6 ॲडव्हेंचर कॉम्बो. तर हा बॉक्स आहे, त्याच्या आतमध्ये एक ॲक्सेसरीजचा बॉक्स असतो, एक Osmo ॲक्शन 6. ॲक्सेसरीजच्या आतमध्ये डॉक्युमेंटेशन स्टिकर, वायर, माउंट, हे 2 माउंट. हा एक आहे इथं कॅमेऱ्याला लावलेला आहे मी. एक ॲडजस्टेबल स्क्रू आहे, हा इथं एक आहे. हे आहेत म्हणजे 2 येतात माउंट, 2 स्क्रू, एक फिक्स माउंट. हा बॅटरी केस आहे, त्याच्या आतमध्ये 3 बॅटरी येतात, इथं दाखवत आहेत 2. आणि एक आतमध्ये कॅमेऱ्याच्या आतमध्ये ही केबल आहे. हे डॉक्युमेंटेशन आहे आणि ॲज स्टिकर आहे. तर असा एक ॲडव्हेंचर कॉम्बोमध्ये हे सगळं काय येतं. आणि आता तुम्ही ज्यातून एक ही शूट बघताय तोच आहे DJI Osmo ॲक्शन कॅमेरा 6 ॲडव्हेंचर कॉम्बो. तर मला भरपूर दिवस झाल्यापासून मी एक शोधत होतो की कुठला कॅमेरा घ्यायचा, काय कसा घ्यायचा, की जेणेकरून आपल्याला इझी होईल एक चांगलं मोठं व्लॉग बनवायला, शॉर्ट्स बनवायला, की ज्या एका ह्याच्यातूनच सगळं काय तयार होऊ शकतं असं. तर विचार केला आणि मग फायनली ह्याच्यावरती आलो आहे मी. कारण की ह्याचा सेन्सर आहे तो मोठा आहे, एक चौकोनी आकाराचा सेन्सर आहे याचा. आणि कारण की मग त्याच्यामधून शॉर्ट्स, रील, व्लॉग आणि हे सगळं काही एकदाच शूट होईल. त्याच्यानंतर एडिट करताना फक्त मला ते करायचं आहे, क्रॉप आणि सगळं नीट व्यवस्थित. तर म्हणून हा मी कॅमेरा फायनली घेतलेला आहे. आणि ह्याच्या पुढे जे व्लॉग येतील ते ह्याच्यातूनच असतील. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा रोहित जाधव व्लॉग. तर हा एक छोटासा रिव्ह्यू होता, आणि ह्याचा एक मोठा रिव्ह्यू अजून बाकी आहे. तर नीट व्यवस्थित काय कसं आहे, कारण की आता घेतल्या अजून 24 तास पण नसतील झाले मला वाटतं. रात्री 7 ते 8 वाजता घेऊन आलो, लगेच निनादकडे गेलो, सगळी काय सेटिंग आणि केली आहे. आणि मग त्याच्यानंतर आलो आहे आता. अनबॉक्सिंग तर तुमच्यासमोरच केली मी. अनबॉक्सिंग रात्री केली, पण आता परत तुम्हाला सगळ्यांना अनबॉक्सिंग करून दाखवली मी काय काय आतमध्ये आहे, कसं आहे ते सगळं. तर बस एवढंच आहे, शॉर्ट रिव्ह्यू एक बोलतात तसा. पण याचा फुल रिव्ह्यू फॉर्म आहे तो अजून यायचा बाकी. तर आत्तापुरतं हे एवढंच. DJI ॲक्शन कॅमेरा Osmo 6.